तर आज आपण लेक्चरला बनणार आहे इव्हेंट लिस्निंग, इव्हेंट लिस्नर्स इन जावास्क्रिप्ट. प्रत्येक इव्हेंट लिस्नर म्हणजे काय आहे की तुम्ही एखादा कोणता पण वेब पेज जर बघितला असेल तर प्रत्येक वेब पेजला आहे ना इव्हेंट्स असतात. जसं की तुम्ही आता एखादी वेबसाईट ओपन केली, सिम्पल गिटहब जरी ओपन केलं तर गिटहबला पण आहे ना, इथं वरती ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डवरती हॉवर करताय ना, हा पण तुमचा एक इव्हेंट आहे. त्या डॅशबोर्डचं लिहिलं आहे त्यावरती क्लिक करताय, तो पण इव्हेंटच आहे. नेक्स्ट काय आहे की तुम्ही इथं ह्याच्यावरती हॉवर केला तर वरती एक टॅब इंडेक्स आहे ती पण एक इव्हेंट आहे. नंतर तुमचा जो इनपुट बॉक्स आहे तो पण इव्हेंट आहे. आणि इनपुट बॉक्सला जे व्हॅलिडेशन लावताय, सर्च सजेशन, ते पण इव्हेंट लिस्नर थ्रू तुम्ही लावू शकता. इव्हेंट लिस्नर हा मत्ता जावास्क्रिप्ट ॲडव्हान्स पार्टमधला आहे ना, इंटरव्ह्यूला विचारला जाणारा ॲडव्हान्स पार्ट आहे. भरपूर क्वेश्चन इंटरव्ह्यूचे असतात इव्हेंट लिस्नरबद्दल. सिम्पल .html. तर इव्हेंट लिस्नर एखाद्या इव्हेंटला ॲड करायचा इव्हेंट लिस्नर आहे ना एखाद्या एलिमेंटवरती, तर सिम्पल त्याचं डेफिनेशन आहे की एलिमेंट डॉट ॲड इव्हेंट लिस्नर आणि त्याचा इव्हेंट नेम. 2 नंबरचा पॅरामीटर आहे तुमचा कॉलबॅक फंक्शन. आणि 3 नंबरचा पॅरामीटर आहे ऑप्शनल पॅरामीटर. बेसिकली 2च आपण पॅरामीटर वापरतो, पण काही कंडिशनमध्ये, रेअर केसमध्ये आपण 3 नंबरचा पॅरामीटर वापरायला लागतो. तो ऑप्शनल आहे, तो जास्त यूज होतो, आपल्याला वाटेल तेव्हा यूज करतात, नाही वाटलं तर. पण बेसिक तुमचे 2 पॅरामीटर असतात. एक असते इव्हेंटचं नाव. इव्हेंटचं नाव म्हणजे काय की तुमचा क्लिक इव्हेंट असेल, डबल क्लिक इव्हेंट असेल, तर माऊस हॉवर इव्हेंट असेल, माऊस ऑन क्लिक असेल. आणि नेक्स्ट आहे की कॉलबॅक फंक्शन. कॉलबॅक फंक्शन तुम्हाला मागं जर डेफिनेशन जर माहीत असेल, कॉलबॅक फंक्शन कसं लिहितात की कॉल फंक्शन विथ सेंडिंग आर्ग्युमेंट ॲज अ पॅरामीटर सेंडिंग फंक्शन. म्हणजे काय की एक फंक्शन लिहिलं, ते फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पाठवता आणि तो रिसिव्ह करताना पॅरामीटर ॲज अ पॅरामीटर म्हणून रिसिव्ह करणार. त्याला कॉलबॅक फंक्शन म्हणतात, हाय ऑर्डर फंक्शन. तर त्याचा बेसिक सिम्पल सिंटॅक्स बघूया इव्हेंट लिस्नर क्लिक इव्हेंटवरनं. मी एक बटन घेतो, बटन नाही तर बटनवरती तुम्ही रोज अप्लाय करता. डिव घेतली, स्टाईल विड्थ 100, हाईट 100 घेतली, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू घेतला, सेव्ह केलं. hello world.
ओके, लेट ते घेत आहे. विड्थ आणि हाईट जाऊ द्या, विड्थ हाईट बघू नंतर. तर मला काय करायचे, या क्लिक इव्हेंटला आहे ना वरती कन्फर्मेशन बॉक्स आणायचे. कन्फर्मेशनला मी काय करणार, याला एक आय डी देणार. आय डी काय दिली, समजा बॉडी ड्यू युनिक आय डी दिली. आणि मला काय करायचं, त्याच्या स्क्रिप्टमध्ये तो इव्हेंट ॲक्सेस करायचा आहे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, त्याला पॅरामीटर जाणार इथला आय डीचा. आणि तो मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला, कॉन्स्ट CL म्हणून. तर त्या व्हेरिएबलला मला इव्हेंट लिस्टनर ॲड करायचा आहे. ॲड इव्हेंट लिस्टनर क्लिक इव्हेंट. आणि नेक्स्ट काय आहे की फंक्शन. पहिलं तर फंक्शन आपण यात डिफाईन करूया. कन्फर्म इव्हेंट ट्रिगर्ड असं फंक्शन लिहिलं, रिफ्रेश केलं तर झालं का तुमच्या डिवला पण आपण क्लिक इव्हेंट ॲप्लाय केला. हा बेसिक आहे. कोणत्या पण तुम्ही एलिमेंटला आपण काय केले, डिवला त्या आपण एक इव्हेंट ॲड केला, त्याचं नाव काय आहे की क्लिक इव्हेंट. आणि नेक्स्ट काय आहे की फंक्शन आपण लिहिलं, त्यात काय त्या फंक्शनमध्ये काय आहे की कन्फर्म आहे. आता हे फंक्शन मला काय करायचं आहे, दुसरीकडं लिहायचं आहे. फंक्शन कॉल बॅक. आणि हे फंक्शन मी याला पाठवलं. सेम वर्किंग. ह्याला म्हणतात कॉल बॅक फंक्शन आपण ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पाठवतोय. हे कळलं असेल तर बेसिक 2 टाईप करा. नेक्स्ट काय आहे की आपण जो इव्हेंट पाठवतो त्याला यात आपण कॉपी पेस्ट करूया. हे जे आपण फंक्शन जे पाठवतोय ना, एक आपला ब्राउझर असतो ना, तो पण एक कॉलबॅक इव्हेंट आपल्याला पास करतो. तो आपण पॅरामीटर म्हणून घ्यायचा आहे. नाही तर काय पण घेतलं आपण, समजा इव्हेंट आहे म्हणून तो आपण शक्यतो ईच घेतो. तर या ईचं काम काय असतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्री इव्हेंट डिफॉल्ट म्हणून एक इव्हेंट होता की पेज रिफ्रेश होऊन देत नव्हतं. की ब्राउझरच्या काय प्रॉपर्टी असतात ना, एखादा आपण जर डेटा लोड केला तर ते क्लिक केल्यानंतर आपलं पेज रिफ्रेश होत होतं. तर पेज रिफ्रेश होण्यासाठी आपण काय करायचं, आता पॅरामीटर रिसीव्ह केला एक, आणि आपण काय केलं, कन्फर्मेशनमध्येच
ई डॉट टार्गेट टाकू, इव्हेंट डॉट टार्गेट. बघूया दिसतंय का. क्लिक इव्हेंट ट्रिगर्ड. आणि तुम्हाला एक ऑब्जेक्ट भेटला. ऑब्जेक्ट कुठला भेटला, HTMLचा डिव एलिमेंट ॲज अ ऑब्जेक्ट भेटतो. ऑब्जेक्टवरती इव्हेंट डॉट टार्गेट आहे. परत अजून 3-4 प्रकार आहेत, ते तुम्हाला गुगलवरती सर्च वगैरे करून एवढं कोण वापरत नाही पण वापरावे लागतात. जसं की प्री इव्हेंट डिफॉल्ट म्हणून पण येतो, ई डॉट प्री इव्हेंट डिफॉल्ट. हा जो सिंटॅक्स आहे तो पेज रिफ्रेश होऊन देत नाही. ओके, हा झाला पहिला सिम्पल वे. नेक्स्ट कोणती फाईल घेऊ, 1.html. एकच सेकंद. फंक्शन F2 3 पॅरामीटर्स इव्हेंट. यात काय मी केलं, बटन आणि क्लिक मी त्याला पण मी एक युनिक ID दिला BTN म्हणून. नेक्स्ट काय केलं, स्क्रिप्टमध्ये ॲक्सेस केला, लेट इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. त्याला मी पॅरामीटर दिले BTN. सेव्ह केलं. आता त्या बटनला मला ॲड इव्हेंट लिस्नर करायचं आहे. काहीतरी चेंज झालं त्यामुळे सारखं लोड घेते. क्लिक इव्हेंट फंक्शन कन्फर्म दिस बटन इव्हेंट ट्रिगर्ड. आणि 3 नंबरचा पॅरामीटर आहे, नाहीतरी फंक्शन आपण बाहेर डिफाईन करू. ते फंक्शनला नाव देऊ कॉलबॅक. Ctrl+C. 2 नंबरचा पॅरामीटर कॉलबॅक आणि 3 नंबरचा पॅरामीटर आहे वन्स. आणि त्याचं ट्रिव केला. तर हा पॅरामीटर काय करतो की तो आपण किती पण वेळा क्लिक केला तरी इव्हेंट त्याचा एकदाच ट्रिगर होणार.
मल्टिपल तुम्हासने काम करून द्यायची नसली तर. हा 3 नंबरचा पॅरामीटर कधी वापरतात की ज्यावेळेस जावास्क्रिप्ट आपलं सिंगल थ्रेडेड आहे. सिंगल थ्रेडेड म्हणजे काय की एकच थ्रेड असतात, आपल्या मशीनला मल्टी थ्रेड असतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की जावा परत .NET वगैरे ते मल्टी थ्रेडिंग आहेत. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, ॲट अ टाईम मल्टिपल कामं करतात. पण जावास्क्रिप्ट काय की सिंगल थ्रेड आहे, ॲट अ टाईम एकच काम करतं. लाईन बाय लाईन एक्झिक्युशन. तुम्हाला सांगितलं असेल की मी लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. पण जावास्क्रिप्टनं असं काय काय फीचर्स केलेत की सिंगल थ्रेडवरच काम करतं, पण इनमध्ये आहे ना ते मल्टिपल असं असिंक्रोनसली काम करतं. आता क्लिक मी केलं तर ते झालं की दिस बटन इव्हेंट ट्रिगर्ड. नेक्स्ट टाईम क्लिक केलं तर तो इव्हेंटच क्लिक होत नाही. त्यावेळेस परत मी रिफ्रेश पेज करेन, त्यावेळेस तो एकदा क्लिक होणार, नेक्स्ट टाईमला तो क्लिक होणार नाही. हे शक्यतो आहे ना तुम्ही ज्यावेळेस सर्व्हरवरती डेटा पाठवता ना त्यावेळेस करतो. कारण की आपला फॉर्मवरती जसं की नाव असेल, ॲड्रेस असेल, तो एकदा फॉर्मवरती भरला आणि खाली जर तुमचं नेटवर्क स्लो असेल तर तुम्ही खाली बटनवरती क्लिक केल्यावर तो एक रिक्वेस्ट पाठवतो. पण आपण तेवढा वेळ आपल्याला काय फास्ट, आपले झेड जनरेशन असल्यामुळे आपल्याला काम आहे ना फास्ट पाहिजे. त्यामुळे आपण मल्टिपल टाइम्स क्लिक करतो. मल्टिपल टाइम्स क्लिक केल्यामुळे काय होतं की कॉन्फ्लिक्ट येतो. सर्व्हरवरती सेम डेटाच इंटरफेअर करतो ना, ती व्हॅलिडेशन लावण्यासाठी वन्स प्रॉपर आहे तिसरा पॅरामीटर तो ट्रू ठेवायला लागतो. हे कळलं का? 3 टाईप करा. की 3 नंबरचा पॅरामीटर कधी वापरतात. 3 नंबरचे 4 ते 5 पॅरामीटर्स आहेत. ऑफ थर्ड पॅरामीटर. पहिला आहे की तो वन्स, TRUE. नेक्स्ट आहे तुमचा पॅसिव्ह. आता पॅसिव्ह काय करतो, ओनली क्लिक PREVENT. प्री-इव्हेंट डोंट वर्क. ज्यावेळेस तुम्हाला हा प्री इव्हेंट प्रॉपर्टी जर आतमध्ये डिक्लेअर लिहायची नसेल, इथं जर लिहायची नसेल ना, तर वरतीच ॲज अ थर्ड पॅरामीटर म्हणून तुम्ही पॅसिव्ह ट्रू ठेवू शकता. हे 3 टाईप आहेत. अजून कोणता होता, वन्स झाला, पॅसिव्ह. ओके, 3 नंबरचा आठवल्यानंतर सांगेल. इव्हेंट बबलिंग. गुरुंनी प्रश्न विचारलेला मागा, इव्हेंट बबलिंग म्हणजे काय असतं. सेम बरोबर आहे, इंटरला विचारतात क्वेश्चन. तर कोणाला आयडिया आहे का इव्हेंट बबलिंग म्हणजे काय?
मी त्याचं रील्स बनवून टाकलेली पण इव्हेंट बबलिंगची, कोणी पाहिले का नाही माहीत नाही. माहीत असेल तर 1 टाईप करा. कन्सेप्ट काय इव्हेंट बबलिंगची थोडक्यात उत्तर द्या. कोणालाच माहीत नाही का? माहीत नसेल तर 0 टाईप करा. इव्हेंट बबलिंग. इव्हेंट बबलिंग म्हणजे काय की एखादा इव्हेंट तुम्ही चाइल्डला अप्लाय करता. चाइल्ड म्हणजे काय असतं, जसं हा तुमचा डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंटच्या आत काय की हे बॉडी टॅग आहे. बॉडीच्या आत सपोज तुम्ही लिहिलं एक डिव टॅग. डिवच्या आत लिहिलं तुम्ही एक बटन. ही जी सायकल आहे, तुम्ही एका बटनवरती क्लिक केलं ना तर तो त्याच्या डिवला पण कॉल जातो आणि त्याच्या पॅरेंट डॉक्युमेंटला पण कॉल जातो. त्याला इव्हेंट बबलिंग म्हणतात. चाइल्ड टू पॅरेंट कॉल म्हणजे इव्हेंट बबलिंग. जसं की पहिल्यांदा आपण लिहिलं चाइल्ड पॅरेंट ग्रँड पॅरेंट. त्याच्या आतमध्ये आपण परत एक डिव घेऊ म्हणजे कळेल. त्याच्या आतमध्ये बटन घेऊ. आता प्रत्येकाला युनिक ID देऊ. ग्रँड पॅरेंट ID पॅरेंट आणि नेक्स्ट काय आहे की ID चाइल्ड. क्लिक मी द स्क्रिप्ट. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डबल कोटमध्ये चाइल्ड. डॉक्युमेंट डॉट एलिमेंट बाय ID पॅरेंट आणि इथे ग्रँड पॅरेंट. यांना व्हेरिएबलमध्ये ठेवू. लेट इज इक्वल टू 10 मिनिटात मीटिंग संपणार आहे असू दे. चाइल्ड पॅरेंट ग्रँड पॅरेंट. चाइल्ड डॉट ॲड इव्हेंट लिस्नर.
पहिला पॅरामीटर क्लिक आणि कॉलबॅक फंक्शन कॉलबॅक फंक्शन नाही ते येणार कन्फर्मेशन बॉक्स. तर कन्फर्मेशन बॉक्समध्ये काय द्यायचं आहे मला, चाइल्ड इव्हेंट ट्रिगर्ड. सेव्ह केलं आणि बोलायला. मग त्याच्याला चाइल्ड इव्हेंट ट्रिगर्ड. आता सेम मला करायचं आहे पॅरेंटला ॲड इव्हेंट लिस्नर. कॉलबॅक आणि ग्रँड पॅरेंट कॉमा कॉलबॅक. तर मला स्टाईल ब्ल्यू. पॅरेंटला मी दिला स्टाईल बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आणि बटनला दिला ब्ल्यू आणि सेव्ह केलं. आता मी बघा इव्हेंट कोणत्याला करतोय, 1 2 ची हाईट पिक्सेल. मगाशी पिक्सेल राहिलेलं त्यामुळे विड्थ पिक्सेल. सेम ह्या डेवला मी केलं हाईट 100 पिक्सेल विड्थ 100 पिक्सेल आणि बटनला केलं हाईट 50 पिक्सेल विड्थ 50 पिक्सेल. सेव्ह. ओके. तर आता मी काय करते, पॅरेंटला कॉल करते. पॅरेंटला केल्यानंतर काय होतंय की क्लिक इव्हेंट वॉज ट्रिगर्ड. पॅरेंटला म्हणल्यावरती एकच इव्हेंट ट्रिगर झाला. नेक्स्ट काय केले की मी आतल्या डिवला कॉल करते. तर आतल्या डिवला इव्हेंट जर कॉल केला तर काय म्हणताय ते 2 वेळा इव्हेंट कॉल होते.
जसं की मी आणि चाइल्डला इव्हेंट क्लिक इव्हेंट कॉल केला तर तो त्याच्या पॅरेंटला जातोय, नेक्स्ट त्याच्या पॅरेंटला आणि नेक्स्ट त्याच्या पॅरेंटला जातोय. तर ही जी कॉलिंग सिस्टीम आहे ती इव्हेंट बबलिंग सिस्टीम आहे. इव्हेंट बबलिंग जर थांबवायचं असेल तर नेक्स्ट काय आहे की स्टॉप प्रोपोगेशन म्हणून असते. ॲज अ पॅरामीटर रिसिव्ह करायचा. तुम्हाला सांगितलं की एक पॅरामीटर देतं, त्याच्यात ई डॉट स्टॉप GTION मे बी सिंटॅक्स बरोबर असावा. नाही, प्रोपगेशन PROPAGTION STP कॅपिटल. कॅपिटल बघूया. सेव्ह केलं. प्रोपगेशनचं स्पेलिंग बरोबर आहे का? वा सॉरी, माय मिस्टेक. हे स्पेलिंग पाठ करणं म्हणजे एवढं काम झालं. सेम आहे स्पेलिंग, फक्त लक्षात ठेवायचं. त्यासाठी इंग्लिश चांगलं असलं म्हणजे एक नंबर आहे. स्टॉप प्रोपगेशन फॉर स्टॉप बबलिंग इव्हेंट. तर पहिल्यापासून एक्सप्लेन करतो. आपण काय केलं आहे की दोन डिव घेतलेत. एक पॅरेंट डिव ग्रँड पॅरेंट डिव घेतला आहे, त्याच्या आतमध्ये पॅरेंट डिव टाकला आहे, त्याच्या आतमध्ये एक बटन टाकलं आहे ॲज अ चाइल्ड म्हणून. त्यांना काय केलं आहे आपण 3 व्हेरिएबलमध्ये त्यांचा गेट एलिमेंट बाय आयडीने ॲक्सेस करून डॉम मॅनिप्युलेशन वापरून त्यांना एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आहे. आणि त्या व्हेरिएबलला मी परत काय केलं आहे की इव्हेंट लिस्नर्स ॲड केलेत की क्लिक इव्हेंट ट्रिगर होते का नाही त्यासाठी. आणि एक कॉमन फंक्शन दिलं आहे, त्याला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून आपण पाठवलं आहे. त्या फंक्शनमध्ये काय केलं आहे की कन्फर्मेशन बॉक्स दिला आहे, त्यात चाइल्ड इव्हेंट ट्रिगर्ड आणि त्यात स्टॉप प्रोपगेशन हा जो ऑब्जेक्ट ॲज अ ऑब्जेक्ट भेटलेला आपल्याला ई पॅरामीटर, त्या ऑब्जेक्टमध्ये आपण स्टॉप प्रोपगेशन फंक्शन ॲप्लाय केलं आहे.
स्क्रीन दिसते का, आवाज येते का, वन टाईप करा. ओके, तर मी काय म्हटलेलं की डॉम वापरून आपण तीन एलिमेंट नाही का व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि त्या एलिमेंटवरती आपण इव्हेंट लिस्नर्स ॲड केले की ओळखण्यासाठी की तो इव्हेंट खरोखर ट्रिगर होतोय का नाही. त्यासाठी आपण कन्फर्मेशन बॉक्स दिला कोणता इव्हेंट ट्रिगर होतोय ते. नेक्स्ट काय केले आपण स्टॉप प्रोपगेशन हे फंक्शन वापरून बबलिंग इव्हेंट हे स्टॉप केलं आहे. बबलिंग इव्हेंट हां, आता जर कमी ग्रँड पॅरेंटला क्लिक केलं तर तो एकदाच ट्रिगर होतोय. जर मी पॅरेंटला क्लिक केलं तर तो पण एकदाच होतोय आणि नेक्स्ट बटनला जर ज्यावेळेस मी क्लिक करतोय तो पण एकदाच क्लिक होतोय. त्याला म्हणतात स्टॉप बबलिंग इव्हेंट. स्टॉप बबलिंग ent.html. आणि परत एक आहे इव्हेंट कॅप्चरिंग. कोणता गेला, कॅप्चर ट्रू. तर इव्हेंट कॅप्चर काय करतो, चाइल्ड तीन वेगवेगळी फंक्शन लिहू, तुम्हाला कळेल असं नाही कळणार. पॅरेंट फंक्शन, कन्फर्मेशन बॉक्समध्ये पॅरेंट इव्हेंट कंट्रोल C कंट्रोल V ग्रँड पॅरेंटकडे कॉल जातोय. तर कॉल बॅक फंक्शनला पॅरेंट फन आणि ग्रँड पॅरेंटला ग्रँड पॅरेंट फन. सेव्ह केलं. ओके, आता ज्यावेळेस मी बटनला क्लिक करतोय त्यावेळेस तो डायरेक्ट कुठे कॉल जातोय, ग्रँड पॅरेंटला. म्हणजे तो खालून वर नाही गेला, तो वरून खाली आला. जसं आपण इव्हेंट बबलिंग बघितलं की पहिल्यांदा चाइल्डला कॉल, परत पॅरेंटला, परत नेक्स्ट त्याच्या पॅरेंटला. तसा इव्हेंट कॅप्चरिंगमध्ये तसं होत नाही. पॅरेंटकडून चाइल्डला कॉल येतो, त्याला इव्हेंट कॅप्चरिंग म्हणतात. जो आपण थर्ड पॅरामीटर देतो ना
तो इव्हेंट कॅप्चरिंगमध्ये येतो. इव्हेंट थर्ड पॅराम कॅप्चर ट्रू. हे कळलं असेल तर 2 टाईप करा. ओके, इव्हेंट कॅप्चरिंग हे इव्हेंट झाले. नेक्स्ट इव्हेंट आहे इव्हेंट डिलिगेशन .html. तर यात मला काय करायचं आहे, इव्हेंट डेलिगेशन म्हणजे काय आहे की एकच पॅरेंटला आपण कॉल करायचा, एकच आपण आय डी वगैरे सिलेक्ट करायचा आणि पॅरेंट काय करणार त्याच्या चाइल्डला, जसं की आपले आईवडील असतात, आईवडील आपल्याला पाहिजे ते आपल्याला कपडे वगैरे ॲड करू घेऊ शकतात ना, तशा टाईममध्ये पॅरेंट टू चाइल्ड रिलेशन आहे ना डिलिगेशनमध्ये येतं की पॅरेंटलाच एकदा इव्हेंट ॲड करायचा आणि तो चाइल्डला इव्हेंट त्यानुसार ॲड करत जातो. तो एक अनऑर्डर्ड लिस्ट घेतली, लिस्ट इंटू 4, बनाना ॲपल आणि नेक्स्ट काय घेतलं मँगो. आता ह्याला मी युनिक आय डी दिली याला SC स्क्रिप्टमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट नाहीतर क्युरी सिलेक्टर ऑल न घेऊ याला आणि हा लेट पॅरेंट लिस्ट इज इक्वल टू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आता मला काय करायचं आहे, ह्या पॅरेंट लिस्टला पॅरेंट लिस्टला फॉर इच लूप लावायचं आहे आणि फॉर इच लूपमध्ये याला ॲज अ पॅरामीटर त्याचं फंक्शन काय याला नाहीतर इथं याला म्हणण्यापेक्षा चाइल्ड ॲड इव्हेंट लिस्नर क्लिक इव्हेंट कॉमा कॉलबॅक फंक्शन. आता हे कॉलबॅक फंक्शन मला डिफाइन करायचं आहे. इथे नाही तर
ॲरो फंक्शन पण वापरू आपण, ॲनोनिमस फंक्शन ज्याला काही नाव नसतं ते. कन्फर्मेशन बॉक्स, त्यात आपण काय करू, क्लिकडं आणि तो चाइल्ड आहे त्याचं इनर टेक्स्ट प्रिंट करू. इनर टेक्स्ट म्हणजे मँगोलीची आहे ते वगैरे. ओके, बघूया आता हे. इनर टेक्स्ट का म्हणते प्रिंट होईना. चलो डॉट लॉग child dot inner text control shift J. आय थिंक ते घेत नाही का काय माहिती. मे बी आता घेईल ते. ओके, बघूया. जर हे नसलं तर हॅश यूज करूया. कुठे गेला कोड, सेव्ह केला. ॲप्लाय तर होतंय ते, पण इथं नाव येत नाही. फॉर इच मध्ये चाइल्ड घेतला, ते चाइल्डवरती एक लिस्नर ॲड केला. याचं फंक्शन बरोबर तर आहे. आर्ग्युमेंट घेऊ. कन्फर्म. इथे यायलाच पाहिजे. कंडिशन इव्हेंट डॉट टार्गेट डॉट त्याचं
टॅग ट्रिपल इक्वल टू li असेल तर आत जा, कन्फर्मेशन बॉक्समध्ये क्लिकड इव्हेंट कॉमा इव्हेंट डॉट टार्गेट INNER XT बरोबर आहे. डॉट टार्गेट टॅग नेम सुद्धा. इव्हेंट डिलिगेशन बघूया आपण राहता इथे काय विषय. MI लिस्ट त्याच्यावरती एक इव्हेंट ॲड केला डॉट नोड नेम console डॉट लॉग टेक्स्ट कंटेंट बघूया हे वापरून. वर्क कॉमन होत नाही. आता तर बराबर आहे. स्क्रिप्ट बॉडी कुणाला काय आयडिया आहे का? आता तर गुगलवरचा कोड पण घेतला तरी पण वर्क होत नाही. टार्गेट कंटेंट बरं console डॉट लॉग लिस्ट आयटम चेक कडं लिस्ट मधला नको आहे मला. टार्गेट टेक्स्ट कंटेंट
नाही, त्याला घेतच नाही. बघू, याचं मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन इव्हेंट डिलिगेशनचं. बबलिंग आणि त्याचं प्रोपगेशन इव्हेंट कळले असेल तर 3 टाईप करा. तुम्ही होमवर्क म्हणून घेऊ शकता तो डिलिगेशनचा. इव्हेंट डिलिगेशन आता तुम्हाला मी एक मिनी टू डू लिस्ट कशी ॲप बनवायची दाखवतो. इव्हेंट टू डू .html. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये ID दिला, टास्क त्या याला इंटू 4. त्याच्या आतमध्ये इथे मला लिहायचं आहे टास्क A, टास्क B, टास्क C, टास्क D. बटनला काय येणार आहे सेम. डिलीट. अल्ट दाबून क्लास DL असं दिसतंय. बघूया आधी. ओके, ABCD. तर स्क्रिप्टमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, डबल कोटमध्ये टास्क, आणि त्या टास्क क्लास मला ॲड इव्हेंट लिस्नर करायचं आहे. कोणता इव्हेंट तर क्लिक इव्हेंट, आणि त्याला कॉलबॅक फंक्शन ॲज अ पॅरामीटर रिसीव्ह करणार एक, आणि इफ ई डॉट टार्गेट डॉट क्लास लिस्ट डॉट CONTAINS कंटेंट्समध्ये डबल. जर डिलीट असेल तर बरोबर आहे. ई डॉट टार्गेट डॉट पॅरेंट एलिमेंट डॉट MOV. सिंटॅक्स तर असाच आहे. बघूया. जर तुम्हाला कोणत्या पण एलिमेंट कोणत्या पण लिस्नरचा ॲड लिस्नर असते, इव्हेंट लिस्नरचा जर तुम्हाला इव्हेंट जर काढायचा असेल ना,
तर तुम्हाला रिमूव्ह फंक्शन वापरायला लागतं. तर मी काय केलं, डायरेक्ट तो एलिमेंटच रिमूव्ह केला. जसं की माझं कोणतं पण टास्क टू डू लिस्ट काय करते की मल्टिपल तुम्ही टास्क लिहिता आणि टास्क लिहिल्यानंतर जसं तुमचं टास्क कंप्लीट होईल तर तुम्ही डिलीट करता. जसंच मी केलं की एक 4 टास्क दिलेत, त्या टास्कवरती प्रत्येकाला बटन दिले आणि ते बटन ॲक्सेस पॅरेंटला ॲक्सेस करून त्याच्या चाइल्डमध्ये जर डिलीट ही जर प्रॉपर्टी त्याला भेटली तर त्याचा जो इव्हेंट आहे तो पूर्णपणे डिलीट होऊन जाईल. हा त्या सिंटॅक्स आहे. जसं आता मी ए केलं डिलीट, बी केलं डिलीट, डी केलं डिलीट, परत प्रेस केलं परत आलं CADB. हे टू डू लिस्टला मध्ये करतात. डिलिगेशन कळलं काय? इव्हेंट रिमूव्ह करायचं. 4 टाईप करा. तर तुम्हाला आहे ना एक होमवर्क आहे, कसा पण करा, ChatGPT वापरा, नाही तर तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करा. पहिला माउस इव्हेंट, नेक्स्ट आहे की माउस इव्हेंटचे टाईप भरपूर आहेत, जसं की ऑन हॉवर वगैरे ते. नेक्स्ट आहे तुमचा कीबोर्ड इव्हेंट. कीबोर्ड इव्हेंट म्हणजे काय, कंसात मी देतो की डाऊन. की डाऊन म्हणजे की अप सारखे. एखादं तुम्ही कीबोर्डचं की प्रेस करताय, दाबल्या काहीतरी ॲक्शन घेणार. आणि दुसरा की अप म्हणजे काय की ज्या तुम्ही सिलेक्ट केलेले जी फील्ड असते ना ती बाहेर क्लिक केल्या लगेच की अप, त्याला म्हणतात की डाऊन की अप. तसं कीबोर्डचे इव्हेंट आहेत. नेक्स्ट आहे की इनपुट इव्हेंट्स. जसं की तुम्ही काहीतरी एखाद्या इनपुट बॉक्सवरती टाईप करताना ते हे एकातच येतात. समजा 3 मध्ये इनपुट आहे, परत चेंज कोणतं तरी एखाद्या डिवचा कलर वगैरे चेंज करतात ते, फोकस, परत ब्लर इव्हेंट, सबमिट पण इव्हेंट आहे, रिसेट. नेक्स्ट आहे आपला टच. टच म्हणजे बेसिक आहे, तुम्हाला ट्राय करायला नाही येणार जर तुम्ही वेबसाईट एखादी पण होस्ट जर केली फॉर मोबाईल आपला टच स्क्रीन असतो ना, त्यासाठी ते इव्हेंट्स असतात. नेक्स्ट आहे की विंडो इव्हेंट. विंडो इव्हेंट म्हणजे काय, विंडो इव्हेंट बेसिकली हे अँग्युलरमध्ये लागतात का तर लागतातच, त्याच्यावरती आपली लाईफ सायकल चालते अँग्युलरची. विंडो इव्हेंट म्हणजे काय की लोड, तुमचं जे पेज पूर्ण लोड झाल्यानंतरचं आहे ना तसं लोड इव्हेंट. परत तुमच्या पेजवरती ज्यावेळेस स्क्रोल बार येतो, ते स्क्रोल बार करायचा का नाही, का त्याला स्क्रोल बार द्यायचा नाही. परत समजा तुम्ही मागाशी मी असं केलेलं, कंट्रोल दाबून स्क्रोल केलं तर हा रिसेटचा ऑप्शन येतो आहे ना, तो पण तुम्हाला त्याला द्यायचा आहे का नाही ते पण त्याचे थांबवायला येतात. रिसाईज, ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत ना
त्याच्यावर ते सगळे इव्हेंट जास्त करून बाय डिफॉल्ट ऑफ केलेले असतात. क्लिपबोर्ड इव्हेंट म्हणजे तुम्ही जे पण कॉपी पेस्ट करता ना, आता काय वेबसाईटला तुमचा पासवर्ड पेस्ट होत नाही, पण तुमचा जीमेल पेस्ट होतं पण पासवर्ड पेस्ट होत नाही, त्या टाईपमध्ये क्लिपबोर्ड इव्हेंट्स असतात. आणि नेक्स्ट आहे की ड्रॅग अँड ड्रॉप त्याला करून द्यायचं आहे का नाही. परत मीडिया इव्हेंट असतात. मीडिया इव्हेंट म्हणजे काय, पॉज प्ले सारखे. आणि 9MISC मिस्क इव्हेंट म्हणजे काय, एखादं तुमचं ट्रान्झिशन फेल गेल्यावरती किंवा एरर आल्यावरती ते इव्हेंट वापरतात. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर. हे तुमच्या साईडनं तुम्ही प्रॅक्टिस करा. आज आपण इथंच थांबणार आहे. कोणाला काही क्वेश्चन असतील